सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात मुरुम उपसा होत असल्याची तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर प्रशासनाची कारवाई सुरू असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानं थेट अजित पवार यांना फोन करत अधिकाऱ्यांकडे बोलण्यास दिला। मात्र पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी खातरजमा करण्यासाठी अजित पवार यांना व्हिडिओ कॉल करायला सांगितला। त्यामुळे अजितदादा चांगलेच चिडले। आता तो तुम्ही एका आयपीएस अधिकाऱ्याला दम देताय, हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना। मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते, हे काय एका आयपीएस अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी। मिस्टर अजित पवार कुठे गेलाय तुमचं डिसिप्लिन? डिसिप्लिन कोणासाठी आहे? नैतिक दृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं उरत नाही। तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात। पुन्हा लाज वाटली पाहिजे हो राज्याच्या मंत्र्यांना अशा प्रकारे उघडपणे फोन करणं, दुसऱ्याच्या फोनवरून कोणासाठी करताय तुम्ही? खरं म्हणजे अवैध मुरुम उपसा होणं ही चूक आहे। मुरुम असो वाळू असो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांशी असं कधीच बोलत नाहीत। संस्कार आणि अहंकार याचं हे की दादाला अहंकार की तुम्ही मला ओळखत नाही। एखादा एवढे महाराष्ट्रात अधिकारी प्रत्येक जणांनी ओळखलं पाहिजे का? तर ते ठीक आहे ना। त्या महिला अधिकाऱ्यांनी जे काही बोलल्या ते काही चूक बोलल्या नाहीत आणि असे आदेश फोनवर देत नसतात, लेखी आदेश द्यायला पाहिजेत ना।